मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। मुंबईतील धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद। जमावानं मुंबई महापालिकेच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। तोडक कारवाईला 4 ते 5 दिवसांची स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेनं कारवाई सुरू केली होती। धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मशीद कमिटीनं 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती। जिहादी लोकांना राज्यामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे। कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार। नितेश राणेंचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य। अमोल कोल्हेंचा आरोप। तर आता सत्तेला लाथ मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल। कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान। वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार। वरळीकरांना राज ठाकरेंचा सवाल। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या। तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। मावळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेला अजित पवार गटाला मदत न करण्याचा प्रचार। मावळचे दाता गटाचे आमदार सुनील शेळकेंचा नाव न घेता भाजप नेते बाळा भेगडेंवर गंभीर आरोप।